नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग माझ्या मम्मी पप्पांनी बनवला आहे. याच्यामध्ये माझ्या मम्मीच्या रेसिपीज आहेत आणि हा ब्लॉग माझ्यामुळेच थोडासा लेट झाला आहे, थोडासा इश्यू झालेला, पण फायनली ब्लॉग येतो. ब्लॉग पूर्ण बघा आणि माझ्या मम्मी पप्पांना खूप सारा प्रयोग करा. तर जसं मंडळी मी तुम्हाला सांगितलं की हा ब्लॉग माझी मम्मी आणि पप्पा मिळून बनवत आहे. तर या ब्लॉगमधला पहिला एलिमेंट आहे साबुदाण्याच्या कुरडया. त्यासाठी मम्मीने साबुदाणे आदल्या दिवशी भिजत टाकलेले आणि नंतर पाणी गाळून ते एका टोपात ठेवलेत आणि एक मोठ्या टोपामध्ये तेल टाकलं आहे, थोडं गरम केलं आहे, त्याच्यात मीठ टाकलं आहे. आता तिने आता टाकते थोडीशी राई. त्याच्यामध्ये तुम्ही ओवासुद्धा टाकू शकता की पोटाला बाधणार नाही या हिशोबाने. आता त्याच्यामध्ये टाकायचे आपले साबुदाणे. साबुदाणे आपण भिजवून ठेवलेले ना, ते साबुदाणे डायरेक्ट टाकायचे. तेल असल्यामुळे ते एवढे चिकट नाही होत आणि ते थोडेसे असे परतवून घ्यायचे, तेलामध्ये असे मस्त भाजून घ्यायचे. दिसतंय तुम्हाला असं परतवून घेते, असं परतवून घ्यायचे. ॲक्च्युली हा पदार्थ असा असतो की आपण जसं आमच्याकडे म्हणतात आगोटची सोय, तसं आहे ते. कुरडया पापड करून ठेवतात तसं ते मम्मीने करून ठेवले पावसाळ्यासाठी. आता नेक्स्ट त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे टाकायला लागतात, कारण का ते थोडासा चिकटपणा आणि येण्यासाठी. बटाटे उकडवून घेतलेत. आता ते साली काढून खिसून घेते मम्मी. खिसणीने असे मस्त खिसून घ्या किंवा हाताने बारीक केले तरी चालते, पण खिसणीने कसे प्रॉपर बारीक होतात, म्हणजे गुठड्या राहत नाहीत जेव्हा तुम्ही त्या करायला जाता तेव्हा. त्या हिशोबाने त्या खिसलेल्याच बऱ्या असतात. पण आता उकडवलेले तर तुम्ही हाताने पण करू शकता, बारीक स्मॅश झाले पाहिजे एवढंच आहे. असं ते थोडं टोपावरती पण लक्ष ठेवा की आपण त्याच्यात साबुदाणे टाकले पण ते खाली चिपकले नाही पाहिजेत म्हणून. टोप गॅसवरून उतरवून खाली घ्यायचं आहे आणि थोडेसे जे साबुदाणे आहेत ते थंड झाले की त्याच्यामध्ये आपल्याला हा बटाट्याचा खीस टाकायचा आहे. नंतर मसाला टाकायचा, आपला घरगुती मसाला आहे आणि तिखटाप्रमाणे टाकायचा आहे. थोडीशी हळद टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याचा तिखटपणा हा प्रत्येकाच्या ह्याच्यावरती ठरतो की किती तिखट करायचं किंवा काय, कारण का आपल्याला हे चवीला कुठल्याही वस्तूबरोबर खायचं आहे. त्यामुळे हे मिश्रण लास्टला असं दिसतं. तर तुम्ही ह्याच्यात कन्सिस्टन्सी बघू शकता, चिकटपणा बघू शकता कसा आहे. ठीक आहे. आता आम्ही तरी ह्याची चकला टाईप करतो, म्हणजे चकल्याच्या भांड्यामध्ये हे सारण भरायचं आणि त्याच्या अशा शेवांसारख्या हे करायच्या की ते एक कुरकुऱ्यांसारखं दिसतं. आता हे तुम्ही कुठच्याही शेपमध्ये करू शकता, गोल थापूसुद्धा शकता किंवा अजून कुठच्याही शेपमध्ये तुम्ही करू शकता. पण आम्ही मोस्टली असंच करतो का आम्हाला ते तसं खायला आवडतं, हातात पकडून कुरकुर. तर आम्ही ते तसंच खातो. आणि मम्मी आता ही चकल्यांच्या भांड्यामध्ये भरते आहे आणि पुढे आता ती चकल्यांसारख्या शेव पाडेल. नंतर घराच्या अंगणात एक पेपर साफ करून त्याच्यावरती ह्या अशा प्रकारच्या कुरडया किंवा शेव तुम्ही तुमच्या हिशोबाने ज्या आकारात बनवायचे ते तयार करायचे आणि उन्हामध्ये वाळवत ठेवायचे. एका दिवसात नक्कीच वाळत नाही, पण थोडेफार कडक होतात की नेक्स्ट टाईम तुम्हाला ते अगदी तसेच ठेवायची गरज नाही आहे. असंच मम्मी आता हळूहळू सगळ्या पाडून घेईल. फायनल तुम्हाला मी दाखवतेच किती कुरडया होत आहेत. अगदी नाही म्हणता एवढ्या साऱ्या कुरडया झाल्या आहेत. आता आम्हाला ह्या कमीच पडणार आहेत, कारण का आम्ही खायला लागलो की काही थांबत नाही. पण एक पावसाची सोय म्हणून हा साधा सोप्पा लवकर झटपटीत बनणारा पदार्थ आहे. माझ्या मम्मीची रेसिपी आहे. सो नक्की सांगा कशी आहे ती आणि कमेंट करायला अगदी विसरू नका, कारण का तुम्ही फर्स्ट टाईम हे सगळं केलं आणि कुरडया तुम्ही पण बनवल्यात तर नक्की आम्हाला सांगा. आता नेक्स्ट व्हिडिओ आहे लोणच्याची. हे लोणच्याचे आंबे आहेत जे आजीने आमच्या जमवून ठेवलेले. तर मम्मीने मिठाच्या पाण्यात टाकून पुसून घेते आता ती, कारण का आपल्याला ह्याचे कटिंग्स करायचे आहेत आता.
आणि मिठाच्या पाण्यात भिजवून घेणं खूप गरजेचं आहे, कारण का आंब्याला चीक असतो, तो चीक निघाला पाहिजे. त्यामुळे मिठाच्या पाण्यात हे टाकणं गरजेचं आहे. आता कटिंग करायला चालू केलं आहे. आता लोणच्याचा आंबा हा थोडासा कडक असतो, त्याची कातडी कडक असते, त्यामुळे त्याचे पीसेस करताना व्हील्स यूज करा मोस्टली, किंवा मोठ्या धातूची जी कोयती असते ज्याच्याने चांगलं कट होऊ शकतं तीच घ्या. आणि कटिंग्स तुम्हाला मीडियम टू स्मॉल आकाराचं करायचं, कारण का ते मुरलं पाहिजे, तेल त्यात गेलं पाहिजे. जाड्या पीसेस ठेवले ना तर कसं ते मुरत नाही. त्यामुळे मम्मी कसं करते तसं तुम्हाला ते करायचं आहे. हळूहळू करत मम्मी सगळे कापेल, बघूया पुढे. आता सगळे आंबे कापून घेतले, त्याच्यात मम्मी मीठ टाकते आणि मीठ टाकून झाल्यावरती थोडीशी हळद टाकेल आणि हे आंब्यांना असं मिक्स करून घ्यायचं. पण एवढं लक्षात ठेवा की मीठ टाकल्यावरती आंब्याला थोडंसं पाणी सुटतं, पण ते पाणी म्हणजे बोलतात ना की जे खूप वेळ राहणारं असतं लोणचं त्याला ते प्रॉब्लेम करतं. त्यामुळे मीठ लावून झाल्यावरती त्या आंब्याच्या फोडी आपल्याला एका कॉटन कापडावरती वाळत घालायचे आहेत. ॲटलिस्ट 1 दिवस तरी त्यांनी ऊन घेतलं पाहिजे, की जेणेकरून त्यांच्यातलं जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल आणि जे आपल्याला मिठाचं खारटपणा किंवा जी चव आहे ती त्याची आणखीन चांगली येईल. त्यामुळे आपण थोडंसं त्यांना उन्हामध्ये ठेवायचं आहे 1 दिवस तरी. आम्ही 1 दिवस ठेवलं होतं. ह्याच्यापेक्षा जर काही वेगळी पद्धत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, आम्ही ती नक्की ट्राय करू. पण आम्ही 1 दिवस वाळत घातले होते. नंतर नेक्स्ट डे आपल्या टोपामध्ये ना मीठ थोडंसं भाजून घ्यायचं, जे आपल्याला थोडं लोणच्यामध्ये यूज करायचं आहे. त्यासाठी मीठ थोडं भाजून घ्यायचं आहे आणि एका ताटात काढायचं. दुसरं आहे हिंगाचा खडा असतो, त्याची पूड आणि 4-5 लसणीच्या पाकळ्या. तुमच्या लोणचं किती बनणार आहे त्या हिशोबाने त्या घ्यायच्या आहेत. नंतर त्याच कढईमध्ये 1 पिशवी तेल घ्यायचं आहे. लक्षात ठेवा लोणच्याला तेल खूप लागतं, कारण का तेलाशिवाय ते खूप दिवस राहूच शकत नाही. त्यामुळे तेल घ्यायचं आहे ऑलमोस्ट. त्या तेलामध्ये आपण जे हिंग कुटलेलं होतं, खडावाला हिंगाची गोळी भेटते तो वाला हिंग आहे, कुटून त्याची पेस्ट केली ती त्या तेलामध्ये टाकायची आहे. त्याच्याने काही पोटाला बाधत नाही. थोडीशी हळद टाकायची आहे त्याच्यामध्ये. हे एक घरगुती नुस्खे आहे की ज्यामुळे तुमचं बोलतात ना पोटाला जास्त त्रास होणार नाही. आणि नंतर त्याच्यामध्ये त्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या ज्या आपण सोलून घेतल्या. लसणाच्या पाकळ्या ह्या तुमच्या लोणच्याच्या क्वांटिटीवरती ठरतात की त्या तुम्हाला किती टाकायच्यात. आम्ही तरी टाकतो. मम्मीने आमची घरगुती पद्धत सांगितली, या पद्धतीने ती लोणचं करते किंवा माझी आजी करते, कारण का ही पद्धत आपली वेळेबारजी चालत आलेली आहे पिढ्यानपिढ्या. एक ह्या पिढीने त्या पिढीला, त्या पिढीने पुढच्या पिढीला. तसंच मी ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक आपली तीच परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून कोणाला समजेल की कसं बनवलं जातं. आता थोडी व्हिडिओ ॲडजस्ट करून घ्या, कारण का व्हिडिओचं शूट माझ्या पप्पांनी केलं आणि त्यामुळे ते थोडंसं उभं खाली झालं. पण ठीक आहे, पहिला प्रयत्न आहे, एक्सपिरियन्स आहे हळूहळू. ही जी आहे ती मोहरीची डाळ आहे कुटलेली. त्याच्यात मम्मीने जो मीठ भाजून घेतलेलं होतं, थोडंसं गरम केलेलं ते मीठ त्याच्यात तिने टाकलं आहे. त्याच्यामध्ये तिने आमचा घरगुती मसाला जो आम्ही बनवला आहे, ॲक्च्युली मी विचार केलेला मसाल्याची पण व्हिडिओ करायची, पण माझी आजी तिने आधीच मिरच्या घेऊन सगळं तयार करून कुटून आणलेला मसाला चक्कीतून, तो हा घरगुती मसाला आहे. त्याच्यामध्ये जो रेडीमेड दुकानात भेटतो लोणच्याचा मसाला, तो मसाला आम्ही घेतला. आता ब्रँड मी दाखवलं नाही, कारण का प्रत्येकाला तोच ब्रँड जमेल असं नाही, पण जो तुम्हाला जमेल त्याचा तुम्ही तो मसाला घेऊ शकता. आणि मग मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. आणि जे तेल आपण केलेलं गरम, ते तेल थोडंसं मध्यम थंड झालं ना, कोमट असं, की ते त्या मसाल्यात मिक्स करायचं आणि हळूहळू पूर्ण मिक्स करायचं की त्याच्याने गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत मसाल्याच्या. अगदी स्मूथ तो मसाला मिक्स झाला पाहिजे. जसं मम्मी करते तसं थोडं टाकत, थोडं करत
ते मिक्स करायचं आहे आपल्याला मसाला, कारण का आपल्याला नंतर ते आंब्याच्या फोडीला लावायचं. सो गुठळ्या झाल्या तर कसं होईल, एका ठिकाणी तो मसाला राहील, मग लोणचं तिखट किंवा अगदी त्याची चव अशी बोलतात ना, एकाच ठिकाणी खारट किंवा तिखट आंबट अशी राहील. त्यामुळे ते मिक्स करताना काळजी घ्या, हळूहळू तेल टाका आणि पूर्ण प्रॉपर मिक्स करा की त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे, जसं मम्मी करते. तर त्याच्यामध्ये सुकवलेल्या त्या आंब्याच्या फोडी टाका. आता आम्हाला हे लोणचं मुंबईला आणायचं होतं, ते पण न पाडता, म्हणून मम्मीने तेल त्या हिशोबाने टाकलं आहे. पण नंतर मुंबईला येऊन मम्मीने वेगळं तेल गरम करून त्याच्यात वरती टाकलं, कारण का ते खूप दिवस राहिला पाहिजे लोणचं म्हणून. तर अशा पद्धतीने आमची ही लोणच्याची रेसिपी होती. जी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. जर तुमच्याकडे कुठच्या वेगळ्या पद्धतीने करत असेल तर ते सुद्धा सांगा, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जागोजागी प्रत्येक गोष्टींची एक वेगळी पद्धत आहे करण्याची, वेगळी टेस्ट आहे. त्या मातीप्रमाणे तिथल्या गोष्टी बनतात. तर आम्हालाही आवडेल वेगवेगळ्या तऱ्हेच्या गोष्टी ट्राय करायला, आणि तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगितलं तर आम्हाला आणखी सोयीचं जातील. बाकी भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आणि माझ्या मम्मी पप्पांचा फर्स्ट व्लॉग कसा झाला हे कमेंट करा.